इतरांपेक्षा नाही, स्वतःपेक्षा चांगली बन. महिलांसाठी प्रेरणादायी कथा. एक छोट्या शहरात दोन मैत्रिणी राहत होत्या, स्नेहा आणि प्रिया. दोघीही गृहिणी होत्या आणि दोघांनाही काहीतरी स्वतःचं करायचं स्वप्न होतं. पण स्नेहा रोज सोशल मीडियावर इतर महिलांचे पोस्ट बघायची. कोणीतरी बेकरी सुरू केली, कोणीतरी रील्सवर व्हायरल झाली आणि ती स्वतःला विचारायची, मी त्यांच्यासारखी का नाही? प्रिया मात्र शांतपणे रोज थोडं थोडं शिकत राहिली. ती म्हणायची, मला इतरांपेक्षा चांगलं व्हायचं नाही, मला कालच्या माझ्यापेक्षा चांगलं व्हायचं आहे. काही महिने गेले. स्नेहा अजूनही तुलना करत राहिली. पण प्रिया रोज स्वतःशी एक छोटं वचन द्यायची. ती इतरांना नाही, स्वतःला हरवत होती. आळस, शंका, भीती आणि तुलना यांना. आणि एक दिवस असं घडलं, प्रियाच्या छोट्या छोट्या प्रयत्नांनी तिचं पेज वाढलं. स्नेहा आश्चर्याने विचारलं, तू इतकी पुढं कशी गेलीस? प्रिया हसून म्हणाली, मी इतरांशी नाही, माझ्या कालच्या आवृत्तीसोबत स्पर्धा केली. मॉरल ऑफ स्टोरी. मुलींनो, बायकांनो, गृहिणींनो, तुलना करायची असेल तर कालच्या स्वतःशी कर. इतरांपेक्षा चांगली होण्याचा आनंदात नाही, स्वतःपेक्षा चांगली होण्यात समाधान आहे. जर ही कथा तुझ्या मनाला भिडली असेल तर या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंट करून सांग, आजपासून तू स्वतःची स्पर्धा करायला तयार आहेस का? हा व्हिडिओ शेअर कर तुझ्या सखी आणि बहिणींना, ज्यांना रोजच्या आयुष्यात थोडी ही प्रेरणा हवी आहे. आणि हो, जर तू ही घरी बसल्या काहीतरी स्वतःचं घडवू इच्छित असशील तर माझ्यासोबत शिकण्याची आणि काम करण्याची ही सुवर्ण संधी गमवू नको. सबस्क्राईब कर चॅनलला आणि बेल आयकॉन दाब, कारण पुढच्या व्हिडिओ तुझ्या नव्या सुरुवातीचा पहिला पाऊल ठरू शकतो.